एका लग्नाची दुसरी गोष्ट। ऐक ना, पुण्याचं डेक्कन आहे ना, तिथे मोबाईलचे चार्जर्स मिळतात। अरे डेक्कन वरून चार्जर्स। एक मिनिट, मग मस्त पैकी चहा दे ना, आलं बिलं घालून, गरम एकदम आहे। अरे तू ती भाषा समजून घे ना। तुम्ही माझी भाषा बघा आता काय होती ती। नंतर करतो। वाटतं की नाही तुम्हाला? काय चाललंय का तुझं? मी काय मी तुझं, मला सांगा, मी तुझं मंगळसूत्र आहे। मला सांगा, तुम्ही मला स्वयंपाकघरात मदत कराल की नाही? एवढंच ना? एवढंच ना? तो घना 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 काय केलं घनाने? घना घना जाऊन बघ। घना जाऊन बघा। घना आहे ना घरात तिकडे राधाला मदत करतोय, भाजी चिरून देतोय तिला। नाहीतर तुम्ही भाजी घेऊन या जरी म्हटलं ना तरी काकू करत असता। मी आणणार आहे उद्या। काय उद्या? ट्रकच उभा करणार आहे। थापा थापा ते खाली ठेवते, इंडो ऑस्ट्रेलियाचं आहे। थापा मारताय तुम्ही मला तुम्ही थापा मारताय। या घरात ना माझी पिळवडून चाललीये। इथे नुसते टांगा वर करून झोपलेले असता। माऊ मस्त एक कप चहा दे ना ग, कडक कडक। काकडी येते का हो साधी सोलता? शिकणार आहे मी। कधी? उद्या। उद्या काकडी सोलायला शिकणार आहात तुम्ही उद्या? पुरुषांनी बाहेर उंडारायचं आणि बायकांनी बिचाऱ्यांनी घरात चूल आणि मूल याच्यात अडकून बसायचं। कुठला न्याय आहे हा? कोण बोललं तुला? घना म्हणाला मला। मला सांगा, संसार म्हणजे काय? सहजीवनाचा अर्थ कधी कळणारच नाहीये यापुढे तुम्हाला। घना बोलला तुला? हो, घना म्हणला ना। नवीन नवीन लग्न झालंय त्याचं, तो काही बोलेल तो। हेच काय येतं माझ्या हातात? तुम्ही नवीन लग्नाचं मला काही सांगू नका, कळलं ना? आपलं जेव्हा नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा सुद्धा कधी मला मदत केली नव्हती। केली होती? केली होती। छोटी घे केली होती। याच्या पुढे काय मदत करणार आहात तुम्ही मला? काय कौतुक नाहीये तुम्हाला माझं? स्वयंपाक येतो म्हटल्यावर 5वीलाच पुजलाय माझ्या। नुसतं काम करत राहायचं, घना भाजी चिरतो, तुम्ही फोन करता। घनाच्या बघतोच तुझ्याकडे। बटाट्याची रस्सा भाजी, भात, आमटी, पुऱ्या की पोळ्या ते काही कळलं नाही, पण तेल तापत होतं। मग पुऱ्याच असतील? नाही, पण वहिनी कुरडया आणि पापड पण तळणार आहे। मग पुऱ्याही असू शकतात आणि पापडी। आणखी काही खबर? आणि चटणी। चटणी? चटणी बनवते? अगं मागच्या खेपेला इतकी अप्रतिम चटणी बनवली होती हो तिनं। हो, मला पण खूप आवडली होती। आणि मायाजी, महत्वाचं सांगायचं विसरूनच गेलीये मी। काय ग? गोडाचा पदार्थ ना? नाही, मग आपला घना दादा आहे की नाही, तो राधा वहिनीला भाज्या चिरून देतोय, मदत करतोय स्वयंपाकात। वा 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 वा, शाबास रे माझ्या शेरा। अगदी यांचा वारसा घेतलाय हो। अगं यांना सुद्धा आवड होती स्वयंपाकाची। मी काही बनवत असले ना तर कधीतरी आत यायचे आणि एखादा पदार्थ बनवून जायचे गुपचूप। अगं तेव्हा पुरुष माणसं स्वयंपाक घरात पाऊल सुद्धा ठेवत नसत, लोक बोल लावायचे। पण काळ्यांच्या घरात हे सोडता कुठल्याही पुरुषांनी त्यांच्या बायकाला मदत केली नाही। गधडे ऐतोबा सगळे, पण शामराव वा 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 वा, शामराव नाव काढलंस रे, खरा संसारी पुरुष झाला हो। रेडी? बोला गणपती बाप्पा मोरया। टिशू होतंय। मी एक काम करते, कांदा टाकते। नाही जरा तडतडू दे। तडतडू दे ना। ओके, ते बघ कसं तडतडतो। ऍक्च्युली गणेशन त्या दिवशी असंच दिसत होतं, आपण करेक्ट चाललोय है ना? फर्स्ट क्लास। नाही आता कांदा टाकूया। कांदा टाकूया। मागे थोडा ढवळ धर ना त्या साईडने। हे त्या साईडने धर तिकडनं।
एक डबल नीट हा. मला वाटतं स्टेप 4 ची वेळ आली का? हो हळद 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 नाही मला ते वाटलं. हे धर स्टेप 4 कांदा टाकला ना हळद 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 घालू धर तू हे धर आणि ढवळ ढवळ घाल एवढी घालू घाल ग फर्स्ट क्लास बस ढवळ 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 धर इकडनं धर हा, धर धर येत आहे राधा येत आहे दही ओके दही काय होतंय का झालं दही सॉरी काय जरा टेस्ट चला गरम आहे का हो दे ठीक आहे नॉट बॅड फर्स्ट क्लास पप्पांना सांगायला हवंय. झालं ए तो चमचा दे तो चमचा दे थोडं आपण काढू काय हवंय? नाही काय नको मीठ घे ओके दही नंतर मिक्स करणारच ना हा थोडं मीठ घाल एवढं नाही कमी एवढं घाल थोडं अजून थोडं नेहमी असं वरनं थोडं घालवा हा घाल फर्स्ट क्लास आणि तू हे ठेवलंयस का मग हो आपण सलाड म्हणून पण यूज करू ना सॉलिड गणेशश्याम रेडी माझं म्हणून तर होते हो ठेव तिकडे तू अगदी सराईतासारखं करतोयस रे सगळं हे येतं का मला सॉलिड तुला करायचंय का नाही नका तसं त्यात हात घातल्यावर कसं तरी अगं पण केल्याशिवाय कसं कळणार नको तू कर अगं कर ग मी पोळ्या करेन काय मी नको ग नको कर ग नको घे. घनश्याम नको मला ना आतनं कसं तरी होतं मला. काय होत नाही. प्लीज घनश्याम एक- प्लीज घनश्याम कर ना अगं तू वेडी आहेस का तुम्हाला अगं ये तू माझा हात पुसून दे मला घाण अगं परत म्हणायला लागेल मला मला तू हे कर क्लीन कर तू काहीतरी कर तेल मला तू इकडे सीमा हा झाल्या हो ठीक आहे जरा ते गोल नाही झालेलं हा ऑस्ट्रेलियाचा नकाशा झालाय मग आता काळजी करू नको आपण आयडिया हे काय काय करतोस तू सुगरणी करतात त्या पुऱ्या पोळ्या नॉर्मल बायका करतात रोज गोल गरगरीत शिरोजा आपण पुऱ्या करू आज सगळ्यांसाठी एक सेकंड चल लवकर जोर लगा के पण म्हणजे आता आपल्याला तळायला लागतील ना हो तळायला लागतील पण तळू की पापड कुरड्या आणि पुऱ्या चल हे घे मध्ये सुपर तू सॉलिड आहेस गणेशश्याम आता त्याला ना असं साईडनी
चला आता गणेशराव, थोडीशी हे सगळं उलटी खूप करायची. खऱ्यासारखं वाटतंय सगळं. अगं खरीच पुरी आहे ती. त्याला असं जरा साईडने जरा Nice. वाव. पुढची. गॅस राहू दे ना बारीक. गॅस राहू दे ना, गॅस राहू दे, गॅस राहू दे. भुंगेला जाऊन सांगतो आता मला पुऱ्या करता पण येतात म्हणून. ते तू मगाशी केलंस तसं कर. कर ना तू कर ना. ये करू? कर 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 साईडने असं असं सपोर्ट थोडं तेल असं टाकत राहायचं. थोडं वरनं. हा ये या साईडला. हा असं सतत पलट उलटी कर होतं. झाली की राव. नाही थोडं तेल. सॉलिड वाटतं ना. तू केलेली पुरी. मी टाकते. हळूहळू साईडने कडेने पटकन तेल गरम आहे. वाह येऊ हो दे. शांती फुगती आणि हो सुपर. ऑलमोस्ट डन. या ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. मी फक्त फॅन्टॅस्टिक. भाजी पण ऑलमोस्ट झालेली आहे. हा मस्त वासाल ना. एक काम कर, एक वाफ अजून येऊ दे म्हणजे बटाटे आणखीन छान शिजतील. आणि मग गॅस बंद करून टाक. मी पटकन आंघोळ करून येतो. आरामात. हॅलो, हा बोला. हा म्हणजे नाही एक मिनिट. तो जॉब मला आजच प्रिंट करून हवाय. नाही होऊ शकत म्हणजे हे बघा, आपलं बोलणं झालं होतं तुम्हाला जॉब दिला तेव्हाच की तुम्हाला मी काय विचारलं होतं 100 वेळा तुम्हाला जमणार आहे का नाही. तुम्ही काय म्हणालात मला तेव्हा. हा आम्हाला तुमचा राग माहितीये मॅडम, असं नाही होणार. मग नाही तुम्ही वाटेल ते करा. तुम्ही जागरण करा नाही तर काही गोळ घाला. मी हे बघा एक मिनिट मला ही कारण क्लायंटला नाही ना देऊ शकत. ऐक ना, शॅम्पूचे साचे कुठे आहेत? आईने कुठे ठेवले माहितीये का? नाही देऊ शकत. हा तर ते तुम्ही बघायचं आता, कळलं ना. तुमच्यासाठी मी नाही तिकडे. राधा भाजी. एक मिनिट, काय झालं? एक मिनिट. माझी भाजी जळली ना तर मी जीव घेईन तुमचा. हा एक मिनिट, काय झालं? जळली का? खाल्लं थोडी लागेल. पाणी दे. नाही डोंट वरी. आपण नाही मी घालतो. आपण नाही चोके आपण दुरुस्त करू शकतो. सगळं छान चाललं होतं. मी मूर्ख आहे. मी एक नंबरची मूर्ख आहे. मी बावळट. इट्स ओके काही होत नाही. बघ आपण दुरुस्त केली बघ. थोडीशी रस्सा भाजी सारखी करू. डोंट वरी. आता एक काम कर, हे असंच राहू दे. आता उकळी होते आणि एक बारीक उकळी आली ना की तू एक बारीक उकळी आली ना की गॅस बंद करून टाक. ओके मी पटकन आंघोळ करून येतो. या डोंट वरी. गणेश एक मिनिट, तू जाऊ नको ना. तू गेलास की मी खूप घोळ करते इकडे. सैरभैर होते. तू थांब ना हे होईपर्यंत. तू मस्त करतेस. उकळी आली गॅस बंद. पटकन आलो मी. लवकर ये. उकळी आली की गॅस बंद. मी आवरून ठेवते तोपर्यंत. सुगरणीनं आपल्या स्वयंपाकाच्या पसंतीची पावती कुठे घ्यायची माहितीये? डायनिंग टेबलवर. आले. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. काय झालंय आता? काय केलंय मी? काय केलंस तू? इतका असं चांगला गोड कसा काय वागू शकतोस रे? आमची गुच्ची होते ना. आमच्या बायकांना भडकवतोस तू. मी घनाकडे बघा, राधाची किती काळजी करतो. राधाला कशी मदत करतो? राधा नुसती त म्हटली की ताक, भ म्हटली की भात, स म्हटलं की साडी. राधाला हवं ते मिळतं. मी अजून राधाला एकही साडी घेऊन दिलेली नाही. तू तिला लिमलेटची गोळी घेऊन दिलीस ना तरी बायका साडी घेऊन दिली असं सांगतात. ह्या बायका म्हणजे ना अतिशयोक्ती अलंकाराचं मूर्तिमंत उदाहरण असतात. म्हणजे कोणाला कशाला काय घेऊन द्यायचं ना.
तू जर का राधाशी असं चांगलं वागत राहिलास ना तर आम्हालाही चांगलं वागावं लागेल ना. असा कसा नवरा आहेस तू? तुला काही स्वत्व नाही तुझं? सारखे आपलं राधाच्या भोवती भोवती पाठी पाठी. एक मिनिट. काय 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 चाललंय तुमचं? मी ऐकून घेतो म्हणून तुम्ही वाटेल ते बोलताय मला? तुम्ही मला सांगितलं की राधाला असं मुठीत ठेव, हो की नाही? हो. म्हणून मी राधाला डॉमिनेट करायला लागलो. मग तुम्हीच मला म्हणलात नाही घना, काय झालं तरी आपल्या नवऱ्यालाच नमतं घ्यावं लागतं, हो की नाही? हो. म्हणून आता मी राधाचं ऐकायला लागलोय, तर तुम्ही मला ओरडताय. एक मला सांगा, आतापर्यंत तुम्ही मला जसं वागायला सांगितलंय मी तसाच वागतोय की नाही? अरे आपण सांगतोय तसंच वागतोय तो. मग आमच्या बायकासारखं तुझं उदाहरण का देतात आम्हाला? मला काय माहित? त्यामुळे आमच्याकडून अपेक्षा वाढतात ना. असं कसं सगळं तुमचं परफेक्ट आहे? हे तू बेडवर ओला टॉवेल फेकतोस, राधा चिडत नाही तुझ्यावर, भांडत नाही तुझ्याशी? नाही रे. हे राधा एवढी टापटीप आणि तुझ्या कपड्यांचा असा पसारा तर उलट ती माझ्या कपड्यांच्या घड्या करून ठेवते. हो. तुला कधी कुठे पोचायला उशीर झाला तर? कधीच नाही. आणि तू खोटं बोललास तर मी कधी खोटं बोलतच नाही. काय टेपा लावतो रे. मी खरं सांगतोय, मी राधाशी कधीही खोटं बोलत नाही. असं कसं? त्याचं काय काकानो, आमचं जरा वेगळं आहे. या वेगळं आहे. मला ते खरं तर खूप आधीच करायला हवं होतं. उगाच इतकी काकू, वर्ष ऐकून घेतलं. काकू. काय ग? अगं सॉरी बोल बोल. काय ग? काय? जरा चव बघता भाजीची प्लीज. अरे ऑल सेट. ऑलमोस्ट. आणि तू केलीस ना भाजी, मग ती छानच झाली असणार. ए तुला काय सगळंच येतं. परवा तर तू चक्क मिक्सर दुरुस्त केलास. राधा, तू परवा मिक्सर दुरुस्त केलास. काकू, हा काय? काकू, मिक्सर दुरुस्त केला तरी भाजी चुकू शकते ना. हा, तुम्ही चव बघा ना प्लीज, मला खूप भीती वाटते हो. ए, तू कुणाला घाबरतेस ग? असं घाबरायचं नाही हा. आपण अजिबात घाबरून राहायचं नाही. बरेच दिवस झाला आता लग्नाला. तू कशाला घाबरतेस? आपण जे केलंय ना ते ताटात वाढायचं आणि सांगायचं गिळा गिळा गपचूप. अरे आपण पण माणसं आहोत, चुकू शकतं की नाही आपली. चव बघता प्लीज. सॉरी. हो आई आई लवकर ये, गंगा मला सतत करत राहायचं मी. कुणासाठी काहीतरी करत राहायचं. बास, मला कंटाळा आलाय. मला खरंच कंटाळा आलाय. काकू चव. केलेल्या पदार्थाची चव स्वतःच नाही बघायची, दुसऱ्याला द्यायची. आई राधा, राधा, तुम्ही कधी आलात? तुम्ही कशा आहात? मी बरी आहे. आई तुम्ही किती दिवसांनी भेटताय मला. मी तुम्हाला इतकं मिस केलं आई. तुमची खूप आठवण आली मला. तुम्ही कशा आहात? तुम्ही ट्रिप कशी झाली? मजा आली? तुम्ही आत्ता येत आहे का? तुम्ही कधी आलाय तुम्ही? हो हो हो, हे काय आताच तर येते मी. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. म्हणजे आता 2 मिनिटं पण नाही झाली बघ. अगं आल्या आल्या कळलं मला तुझ्या स्वयंपाकाबद्दल, म्हणून तशी धावत आले बघ. हो, आजी म्हणाल्या की रविवारी तू स्वयंपाक कर. मी खूप घाबरले होते आई. तुम्हाला तर माहिती आहे मी काय स्वयंपाक करणार आहे, पण आई मला ना घनश्यामने खूप मदत केली. म्हणजे त्यांनीच मला आई आम्ही दोघांनी मिळून केली भाजी. म्हणजे त्यांनी मला शिकवलं आणि मी केलं सगळं. आई तुम्ही एक काम करता, तुम्ही ही भाजी खाऊन बघता प्लीज पटकन, म्हणजे ना कळेल आपल्याला. आणि तुम्ही जर म्हणाला हो तर ओके, कारण जर काही बिघडलं असेल तर पटकन नवीन करता येईल ना. म्हणजे सगळ्यांनी खायच्या आधी तर आपण सगळे जेवायच्या आधी मी बदलू शकेल ना, पटकन काहीतरी करू शकेल ना. राधा राधा शांत हो बरं. अगं किती भाव सोडून जातेस तू. छानच झाली असेल भाजी. हे बघ घरचेच आहेत की नाही सगळे आपले, मग बाहेरचे कुणी येणार आहेत का इन्स्पेक्शन करायला? आणि छानच झाली असेल भाजी. आणि आत्ताच आले ना मी, जरा हातपाय धुते मग बघ. शांत राहा. तुला एक सांगू का, सुगरणीनं आपल्या स्वयंपाकाच्या पसंतीची पावती कुठे घ्यायची माहितीये? डायनिंग टेबलवर. आले मी.
सुगरण. एवढ्याशा दिवसात मल्याळी भाषा शिकला सुद्धा तू. अरे काहीतरी काय, कसं शक्य आहे एवढ्या कमी दिवसामध्ये एक अख्खी भाषा शिकायची? नाही नाही. मग पंचायत झाली असणार तुझी. कसली? एवढ्या दिवसात शब्दकोड सोडवलंच नाही. आणि अरे काय आहे ना, शब्दकोड हा माझा इथला लोकल उद्योग आहे. कारण इथं बायकोजवळ माझ्यासाठी वेळच नसतो ना. तिकडे परिस्थिती एकदम वेगळी होती. देवकीजवळ माझ्यासाठी वेळच वेळ होता. त्यामुळे शब्दकोड्यांची आठवण सुद्धा आलेली नाही. हवं तर विचारा देवकीला. आणि हो, एक प्रवासामध्ये काळे घालण्याची परंपरा राखली गेली बरं का. कशी? अरे नाही, नको. तुम्ही गावभर करा. नको. दादा, माझ्या जवळच राहू दे. नाही, नाही, नाही. नाही मी काही तुमच्या तोंडात तीळ भिजत नाही. मी कधी कोणाला काही सांगतो का असं? नाही नाही नाही. ए, सांग ना प्लीज. काय झालं? बरं, माहितीसाठी सांगतो, हो. नंतर लगेच विसरून नाही, जायचं. नाही, नाही. परतीच्या प्रवासामध्ये रिटर्न फ्लाईटच्या वेळेला एक बाईना डिट्टो देवकी सारखी साडी नेसलेली. मी आपला नेमस्तपणे तिच्या पाठोपाठ दिल्लीच्या फ्लाईट मध्ये जाऊन बसलो. देवकी इकडे पॅनिक झालेली. हो, हे कुठे गेले? अरे काय हा. मी स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करू नये ना की प्रत्येक बाईमध्ये आपलीच बायको दिसायला लागावी. मला भूक लागली आहे. हा, मी आज जातो. ए, जेवायची काळजी करू नको. राधानी स्वयंपाक बनवलेला आहे. वाह राधा, क्या बात है. फक्त त्या दिवशी दोषांचा जो प्रकार झाला ना, तसा नाही झाला म्हणजे मिळवलं. खरं आत्ता सांगितलेली माहिती काय? हा, नाही नाही, काळजीच करू नकोस तू. ए, काय काय सांगितलं त्यांनी? माहिती कळलं. कुणाला म्हणजे कुणाला सांगणार नाही आम्ही. तुला भूक लागली आहे. येत आहेत गरम पुऱ्या येत आहेत. पुरी भाजी आहे. हो. अरे चटणी काय मस्त झाली, खाऊन बघा. अहो, काय कसं ना, कोशिंबीर दिसते खूप छान. हो ना. तेवढ्या पापड आणि कुरड्या पण तळल्या. हा, अगदी साग्र संगीत बेत केलाय राधानी. ते दे ना इकडे. इथे ठेवली. घ्या, घ्या. घ्या घ्या. घे ग सुप्रिया. हो, करा ना सुरुवात. ती वाट बघतीये. एका लग्नाची दुसरी गोष्ट.